अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील खडीमल गावात भीषण पाणी टंचाई असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। निसर्ग सौंदर्यानं नटलेलं विदर्भाचं नंदनवन असलेलं मेळघाट सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे। मेळघाटच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, जिथे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागतो आहे। या गावामध्ये पिण्याचे पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यानं या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र ते पाणी सुद्धा घरपोच मिळत नाहीये, तर टँकरद्वारे हे पाणी विहिरीत टाकले जाते आणि त्यानंतर ते नागरिकांना विहिरीतून काढून प्यावे लागते। असाच पाण्यासाठी आदिवासी महिलांचा संघर्ष सुरू आहे। नमस्कार, आज आम्ही खडीमाल या गावामध्ये आहोत। खडीमाल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना, आदिवासी महिलांना करावा लागतो आहे आणि प्रशासनाचा दावा आहे की इथे आम्ही 15 टँकरने दररोज पाणी पुरवठा करतो आणि शुद्ध पाणी इथे पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहोत, असा दावा त्यांचा। मी त्या दाव्याचं खंडन करतो। इथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यायोग्य मिळत नाही आहे। अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी, जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत। परंतु 15 टँकर जे सांगितलेले आहे ते 15 टँकर नसून येथे फक्त 2च टँकरने पाणी पुरवठा केला जातो। प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना माझा आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमाल या गावामध्ये परमनंट काहीतरी पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकरिता येथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे। यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की या ठिकाणी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि येथे पाणीच्या समस्या निकाली नाही काढल्या तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने येथे मोठं आंदोलन उभारू। नंदुरबारमध्ये 26 जून रोजी शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम घोषित होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपण्याच्या मार्गावर असताना आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून 7 जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। 10 जूनला नामनिर्देशन पत्राची छाननी करून 12 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे। 26 जून रोजी मतदार प्रक्रिया होणार असून सकाळी 8 ते दुपारी 4 वेळेत मतदान करता येणार आहे। तर 1 जुलै रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। नाशिक विभागीय आयुक्त यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील। नंदुरबार जिल्ह्यात एकूण 5494 मतदार असून 4114 पुरुष तर 1380 महिला मतदार आहेत। नंदुरबार जिल्ह्यात 9 केंद्र मतदानासाठी प्रस्तावित करण्यात आले असून मतमोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे। त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 31 मे 2024 असा असून इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दिनांक 7 जून 2024 पावेतो सादर करता येणार आहे। या नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 10 जून 2024 रोजी, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक हा 12 जून 2024 असा आहे। या निवडणुकीसाठी मतदानाचा दिनांक 26 जून 2024 असा असून मतदान हे सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। तर मतमोजणी ही दिनांक 1 जुलै 2024 रोजी होणार आहे। या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो दिनांक आहे, म्हणजे दिनांक 5 जुलै 2024 पावेतो जिल्ह्यामध्ये अंमलात असणार आहे। या निवडणुकीसाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर जिल्हाधिकारी नंदुरबार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहे। जालनामधील जवखेड खुर्द गावातील घराची तोडफोड प्रकरणी मवियाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन
तालुक्यातील जवखेडा खुर्द या गावात कुंभार समाजातील कुटुंबावर रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करून संपूर्ण घराची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अगोदर सुद्धा अशीच घटना घडली असल्याचं पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे। रस्त्यालगत असलेल्या जमिनीचा वाद असल्यानं आपण कायद्यानुसार रस्त्याची जमीन सोडून दिली आहे। आता SP साहेबांची भेट घेतली आणि जवखेडा इथं आपण जाऊन सुद्धा पाहणी केली आणि काय SP साहेबांशी चर्चा केली आणि काय मागणी केली आपण। जवखेडा भोकरदन तालुक्यामध्ये एका कुंभार समाजाच्या गरीब कुटुंबाला प्रचंड मारहाण केली आणि त्याचं राहिलेलं कुटुंब घर उद्ध्वस्त करण्याचं काम एके दिवशी रात्री अज्ञात इस्मानी केलं असं त्याचं म्हणणं आहे। परंतु ते लोक सांगत होते की आम्हाला या लोकांनी लावून दिलं, त्या लोकांनी लावून दिलं, आपण कुठल्याही परिस्थितीत त्या आरोपीला पकडा, असं करा तसं करा। परंतु दुर्दैवाचा भाग असा आहे की कोणाला तरी मारलं जातं, त्याचं घर रातोरात पाडलं जातं। अशा प्रकारचा अत्याचार अन्याय आपल्या महाराष्ट्रात तरी मी पहिल्यांदा पाहतोय आणि तेही जबाबदार लोकप्रतिनिधीच्या गावाला। हे उचित नाही आणि हे कशालाही नीतिमूल्याला धरून नसल्यामुळे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो। त्या आजीला त्यांच्या मुलाला आम्ही सांगून आलो आहे की आम्ही आपल्याला प्रशासनाकडून न्याय मिळवून देऊ आणि तिथून तडक आम्ही सरळ SP साहेबाकडे आलो। SP साहेबांना सांगितलं की ताबडतोब तिथं पोलिसाची रावटी टाका, त्याला संरक्षण द्या आणि कलेक्टर महोदयाला सांगितलं की आपण त्याचा तात्पुरता निवाराची व्यवस्था करा। जर त्या निवाराची व्यवस्था केली नाही तर मग नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं आपण लोकांना मदत करतो त्याच धर्तीवर यांना मदत करण्याची ही गरज आहे। आणि याचबरोबरच जिल्हा प्रशासन म्हणून SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला सांगितलं आपण स्वतःसुद्धा एक व्हिजिट करून या की जेणेकरून जनतेला असं वाटेल की जिल्हा प्रशासनसुद्धा गरिबाच्या पाठीशी आहे। नाही तर कुणीतरी काही सांगावं आणि कुणालाही कुणी मारावं असा जो प्रघात या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात आहे तो निश्चितपणाने बंद झाला पाहिजे। याचा विश्वास खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून दिला गेला पाहिजे। म्हणून आम्ही आज मी चंद्रकांत दानवे, बबलू शेठ चौधरी आणि आमचे राजाभाऊ देशमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी तिथे व्हिजिटही केली आणि जिल्हाधिकारी आणि SP साहेब यांना दोघाला त्याचा वृत्तांत दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तात्काळ याच्यावर कारवाई करू। धन्यवाद।